किरण माने इथेच राहतात का? ठक ठक. हाय. काय? साय. हा? म्हणजे कॉफी आणली तुझ्यासाठी. सायण्याच्या आत घे आणि मलाही आत घे. ये ना, ये आत. घ्या. काय आज कॉफी वगैरे कशी काय? अरे तरी उशीरच झाला. कॉफी म्हणजे कशी स्पेशालिटी आहे ना आपली. संभाजीनगरमधली पोरं म्हणत होती एक कॅफे टाक म्हणून, पण नाही रे, आपला झोन जरा वेगळा आहे. हा, ते दिसतच आहे. हा. नाही म्हणजे मस्त पांढरी फकट कॉफी आहे. कशी हा. पिले मस्त पैकी. अरे कॉफी कशी बशीतून प्यायची पुर्र करून. बस बस. कॉफी कशी बसून प्यायची. माझी आजी म्हणायची हा, कॉफी. मी घेतो. हा. जरा गरम आहे, एकदा थोडी थंड झाली की घेतो. कॉफी ती दुधात टाकून उकळल्यावर गरमच असणार ना. स्टँडअपची तयारी. हो हो हो, ते शो आला ना जवळ आता. हा. काय विषय स्टँडअपचा? हेच रिलेशनशिप्स आणि चिटिंग वगैरे. अनुभवाचे बोल. हा, नाही म्हणजे आत्ताच्या आपल्या पिढीचे अनुभवाचे बोल. तुला आहे ना गर्लफ्रेंड? नाही रे, तुम्हाला बघतोच की आता. बघतोच आहे. नाही म्हणजे नाहीच आहे तुला गर्लफ्रेंड. हा हा हा. किरण, तुला संपदाविषयी काय वाटतं रे? विषय काय वाटायचंय? हा म्हणजे काही नाहीच आहे वाटण्यासारखं, पण तरी. पॅशनेट आहे, हा. करिअरच्या बाबतीत फोकस्ड आहे. हा. तुझीच गर्लफ्रेंड आहे नाही का? कोण? हा, संपदा माझीच गर्लफ्रेंड आहे. तुझी पण आहे ना काय? फ्रेंड? हा हा हा, आहे. फ्रेंडच आहे ना? हा, फ्रेंडच आहे. हा. असं काय विचारतोयस? काय नाही, सहज म्हणजे आपण दोघं एका घरात राहतो, एकमेकांविषयी माहिती असावी म्हणून, बाकी काही नाही. बाकी काही नाही. काय नाही. पक्का? पक्का. ऑल गुड. अरे बेस्ट. बेस्ट. तू कॉफी पी, गार होईल नाही तर. हा, घेतो. आलीच आहे. पिऊन घ्या. चल भेटू आपण संध्याकाळी. या ब्रो. ब्रो. आहे अजून कामाचा. वेटर. मैं वेटर नहीं हूँ. साहेब, बिअर कितीला आहे आपल्याकडे? 300ला पाइंट. जस्ट विचारलं. पास आहे का स्टँडअप कॉमेडीचा? आहे ना. मग फ्री तुम्हाला. असं असतं का? हे घ्या. ए वेटर, 4 नंबर टेबलला बियर दे. किरण म्हणजे फायद्यात सौदा झालाय. अजून एक बिअर आली. ए संपू.
नवीनच स्क्रिप्ट केले त्यामुळे काही सांगता येत नाहीये. आज काय होईल त्यावर डिपेंड करतं की ते ठेवायचं की नाही. जुना आधी करतो मग लेट्स काय होतंय. हे हाय हॅलो. बरं, ही माझी फ्लॅटमेट संपदा हाय. आणि हा माझा मित्र ब्रो, शार्दुल. बेस्टेस्ट फ्रेंड. ओ फ्रेंड. गुड लक. संपदा किरण, मला वाटते तू शो कडे लक्ष दे. शो आहे ना तुझा? आपला शो मी सुरू संपोशी होतोय. बोल. हा, पकड रे. इथे किती जणांना कोथरूड सिंड्रोम विषयी माहिती आहे? कोथरूड सिंड्रोम सांगतो मी तुम्हाला. कोथरूड सिंड्रोम म्हणजे एक्झॅक्टली काय माहितीये का तुम्हाला? जेव्हा एखाद्या ग्रुपमध्ये 8-9 मुलं मुली मिक्स असतील तर तुम्हाला पुणेकर म्हणून क्वालिफाय होण्यासाठी सगळ्यांना डेट केलंच पाहिजे. म्हणजे सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन ट्राय केलेच पाहिजे. तर तुम्हाला कोथरूड सिंड्रोम आहे आणि त्याची लास्ट स्टेज काय माहितीये का? की एखादा मुलगा एखाद्या मुलीला 4-5 वर्ष डेट करतो आणि एक्झॅक्टली लग्नाच्या आधी 6 महिने बरोबर तिच्या बेस्ट फ्रेंड सोबत लग्न करतो. आणि त्याची जी ब्रेकअप केलेली मुलगी असते ती माझ्या म्हणजे मुलाच्या बेस्ट फ्रेंड सोबत लग्न करते. सो बेसिकली पुण्यात असंच आहे सगळं ओव्हरऑल. ओके, म्हणजे समजा तुमच्या मम्मी पप्पांचं लव्ह मॅरेज झालं असेल आणि ते तुमच्या घरी लहानपणापासून एखादे अंकल वगैरे येत असतील तर ते अंकल नाही येते तुमच्या मम्मीचे एक्स बॉयफ्रेंड आहेत. मला माहिती आहे मम्मीचा एक्स बॉयफ्रेंड ही टर्म ऐकताना खूप घाण वाटते, अनकम्फर्टेबल वाटते, बरोबर? म्हणजे असं तुम्ही अजून कम्फर्टेबल नाही आहात त्या फिलिंग सोबत, बरोबर? लक्षात ठेवा तुमच्या मुलांना हीच फिलिंग येणार आहे आयुष्यभर. कारण अख्ख्या पुण्याने एकमेकांना डेट करून झालंय आता. सगळं पुणे कोणाचं ना कोणाचं कोणतरी लागतं. आपण प्रूव्ह करू शकतो आता इथे. मी आता तुम्ही दोघे एकत्र आलात, राईट? राईट, तुम्ही दोघे एकत्र आला, राईट? बरोबर. ते दोघे एकत्र आलेत, मग तू कोणासोबत आलेस? तुम्ही दोघे एकत्र आलात? मी एकटीच. तू स्वतःसोबत आले. मी स्वतः सोबत आले. पण तू एवढी रेजिस्ट का करते अशा गोष्टीला? तुला नाही आवडत कोणी? नाही, मैं खुद की फेवरेट हूँ. ओके, तू खुद के फेवरेट हो. हे जस्ट सिंगल होण्यासाठीचं कारण आहे डिफेन्स मेकॅनिझम. तुला मुलांमध्ये इंटरेस्ट मला नाही, मुलींमध्येही इंटरेस्ट नाही. तुला झाडांमध्ये इंटरेस्ट आहे. कनेक्ट झाले नाही कदाचित. का एक्झॅक्टली? माहित नाही. पण हे चुकीचं वाटत नाही तुला? आय बिलॉंग टू सम अदर प्लॅनेट मे बी. तू हिंजवडी फेज 3 मध्ये कामाला येतो. ओके बेटर, आता कळालं. असं आहे काहीतरी. ओके ठीक आहे, मी समजू शकतो. स्लेव लोकांना असंच आवडतं काहीतरी. आजकाल कुणी पण उठताना स्टँडअप कॉमेडी नव्हतं. जस्ट एकाकडे तुम्ही बघताय आता. नाही मी बरा आहे त्यातल्या त्यात. माझ्या नंतर जे येणार आहेत ते खूप हार्ड आहेत माझ्यापेक्षा. सुरू कर रे फिल्म. पकडा आणलाय आपण. हे घे ग सुट्टे पैसे. परत म्हणशील पैसे देत नाही म्हणून. पण मला मी फिल्म बघतोय तेव्हा हॅलो. हां बोल ग. अगं बघ ना, फेस्टिवलची फिल्म आहे इराणी. लोकांना केलीची जाणच नाही. अरे आदिती, कशी आहेस? तू इथेच का अजून? मी कुठे जाणार? संपदाच्या आयुष्यातून बाहेर. संपदा कुठे? ती आत गेली, तिला फोन आलाय. तू किरण वकील? मी किरण माने. काय सांगितलंस तू आईला? संपदा, तू मध्ये नको बोलू. काय सांगितलंस तू आईला? संपदा काय झालंय? त्यानं आईला सांगितलं की मी किरण नावाच्या मुलासोबत लिव्ह इन मध्ये राहते. ती इथे येते घेऊन जाणार आहे मला गावी. काय मिळालं रे तुला हे सगळं घरी सांगून? आणि मलाही नव्हतंच करायचं ना हे. आता यात हा मध्ये आला, मी काय करू? मलाही मुलीसोबतच राहायचं होतं, पण नाईलाज होता माझा. आणि आणि किती दिवस राहिले रे मी एकटी याच्यासोबत? मी आले आणि टपकलास ना येऊन लगेच तू. आणि बास झालं आता. खूप दिवस ऐकून घेतलं मी तुझं. इथं ना सगळ्यांना माहिती की कोण कोणासोबत राहतंय आणि कोण कोणाच्या जीवावर खातंय ते. तसंही प्रेम कुठं होतं आपल्या? स्वतःच्या मतलबासाठी करत होतास ना मागे पुढे. आता काही गरज नाही.
तुझ्यावर केलेला सगळा खर्च मला परत करायचा आणि निघायचं. तुझी बॅग घे आणि निघ इथून. तुझी बॅग घे आणि निघ इथून. तसंही मेवण्याच्या घरी कुठे जास्त दिवस राहायचं असतं. अगं केवढं बोललीस तुला, म्हणजे एवढं काही सिरियस नव्हतं. हाच मॅनेज तर प्रॉब्लेम आहे ना. तुला कधीच कुठली गोष्ट सिरियस वाटतच नाही. सगळं कॅज्युअल आहे तुझ्यासाठी. अरे आजपर्यंत तुझ्या एवढा सेल्फिश माणूस नाही बघितला मी. कधीतरी ना दुसऱ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार करावा. दरवेळी स्वतःला हवं ते आणि हवं तसं वागायचं. काय काय प्रॉब्लेम काय तुझा हेच कळत नाही मला. म्हणजे सारखं काहीतरी कारण काढून चिडत राहायचं. कोणी तुझी कितीही काळजी केली ना तरी तुला त्याची किंमत नसते. शार्दूल बोलतो ते बरोबर आहे. तुझ्यात काही वाटावाश नाहीच असतो. हो का? किती दिवस ओळखतोस तू तिला? महिना झालाय अजून? कधीला तोंड म्हणून बोलत सुटायचं आणि मुलींसमोर बरी तोंड चालतात तुमची. तुझा इगो आहे ना घालायचा तुझ्या ह्याच्यात. कळलं का? फालतूचं तोंड नाही उघडायचं इथे. ही काय फाईन. बावळट. हॅलो. इथं जाईल संभाजीनगर. नाही प्रोसेस झाला. हो. हे हाय. मोहितचा कॉल आला होता. तू शो ऑर्गनाईज केलेस माझा? हो. का म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर? प्रोफेशन आहे ना हे तुझं. नाही म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या ठेवलेल्या बरं. प्रमोशन झालंय माझं. सो ऑफिस कलिगना ट्रीट म्हणून बुक केलाय तुझा शो. बट इट्स ओके जर तुला करायचं नसेल तर. नाही करेन मी. थँक्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पुण्यात ब्रोकर खूप झालेत माहितीये. म्हणजे पुण्यात ब्रोकर जेवढे तेवढी घरं पण नाहीये. म्हणजे पुण्यात एवढे ब्रोकर झालेत की मला 10 ब्रोकरनी जवळपास एकच घर दाखवले माहितीये का. मला वाटतं आत्ताच्या काळामध्ये कुठलाही माणूस एकतर कॉन्टेंट क्रिएटर असतो, मेकॅनिकल इंजिनियर असतो अथवा ब्रोकर असतो. बऱ्याचले पैसे कुणीही कमवत नाही बरं का. ब्रोकरकडे स्वतःकडे घर नाहीये. तो मेट्रोच्या ब्रिज खाली झोपतोय. त्या निमित्ताने मेट्रो तरी यूज करता येत. नाहीतर असाही तिथला यूज होत नव्हता. पण घर शोधणं ही खूप अवघड गोष्ट आहे माहितीये. मी जेव्हा घरातून बाहेर पडलो होतो तेव्हा मला वाटलं होतं की मी पटकन एखादा फ्लॅट घेईन आणि मला पटकन तिथे घर मिळेल. पण असं नाही होत माहितीये. तुम्ही दरवेळी चुकीच्या ठिकाणी घर शोधत असता. आपण ते एका वेल फर्निश्ड फ्लॅटमध्ये शोधतो. सोसायटी प्रोव्हाइड करणाऱ्या सगळ्या अम्युनिटीज मध्ये शोधत असतो. जगातली सगळी चुकीची ठिकाणं शोधून झाल्यानंतर आपल्याला कळतं की घर हे एका व्यक्तीत सापडतं.
आणि मला ते एका व्यक्तीमध्ये सापडलंय. ऑनेस्टली मला ते एका सुंदर मुलीमध्ये सापडलंय, जी माझ्याशी खूप भांडते, जी मला रोस्ट करते. आणि ऑनेस्टली मला ते आवडतं, पण मला आवडतं तिच्याशी भांडायला. मला आवडतं तिच्यासोबत, ती मला जेव्हा रोस्ट करते तेव्हा. ऑनेस्टली समटाइम्स आय लुक अप टू हर. आणि मला एक गोष्ट खूप आधीपासून माहिती आहे की एकदा खरं सापडले की ते सोडायचं नसतं. आय होप तिला पण हेच वाटतं. ऍक्च्युली आय नो तिला पण हेच वाटतं. मी बरोबर बोलतोय संपदा, राईट? तुला पण तेच वाटतं, राईट?